राज्यस्तरीय बँकर समितीची बैठक मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीमध्ये कर्जमाफीविषयी बँकर्स लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले होते। त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि बँकर्स यांच्यामध्ये कर्जमाफी, बँका, शेतकरी आणि कर्ज आणि कृषी लोन या संदर्भात काय काय चर्चा झाली हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी काही सूचना केलेल्या आहेत, त्या सूचना मी तुम्हाला आधी सांगतो आणि त्यानंतर आपण पुढचं बोलूयात। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा जो पतपुरवठा आहे तो पतपुरवठा 44,76,804 कोटी रुपये, ठीक आहे, इतका पतपुरवठा आराखडा मंजूर झालेला आहे। एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्या दोघांनी अशा सूचना केल्यात की हा संपूर्ण जो आराखडा आहे पतपुरवठ्याचा आराखडा हा पूर्ण झाला पाहिजे। परंतु त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा बँकर्स लोकांनी जो उपस्थित केला की शेतकऱ्यांकडे ऑलरेडी कर्ज आहे, ते ऑलरेडी कर्ज असल्यामुळे त्यांना आपण त्यातल्या जवळपास 50% शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलेलं आहे। मग ऑलरेडी कर्ज परत पुनर्गठन हे असल्यामुळे किंवा काही शेतकऱ्यांनी रिन्यूअल केलेलं आहे, त्यामुळे कर्ज त्यांच्याकडे ऑलरेडी तसंच आहे, ते असल्यामुळे आपण त्यांना परत कर्ज देऊ शकत नाही आणि कुठल्याच नियमात बसत नाही। बँकेला आपण दोष देऊच शकत नाही, आपण दोष देणार सरकारला, कारण की सरकार कर्ज माफ करणार होतं। त्याच्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले त्याच्यावर आपण पुढे बोलूयात। नंतरचा मुद्दा, शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पतपुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबत शेतकरी आत्महत्यांमध्ये होतात, त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिलचा स्कोअर मागू नका अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। अगदी रास्त म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांचं की त्याच्यामध्ये आपल्याला कृषी कर्जाचा पतपुरवठा करण्यासाठी सिबिलचा अट लावू नका मान्य, पण प्रश्न तिथंच येतोय की ऑलरेडी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय, ते कर्ज त्यांच्याकडे असल्यामुळे बँका त्यांना परत कर्ज देणार नाहीये, त्यामुळे सिबिल स्कोअरचा प्रश्नच उद्भवत नाहीये। माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आधी कर्जमाफी करा। पुढं कृषी कर्ज पतपुरवठा वाढवण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करून यंदाच्या वर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावं। म्हणजेच काय की 44.76 लाख हे जे 44,076 लाख कोटी रुपये जे पतपुरवठ्याचा आराखडा आहे हे उद्दिष्ट पूर्ण करा म्हणतायत। प्रश्न परत तिथे येतोय की ऑलरेडी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला आहे, त्यांना परत बँका कर्ज देणारच नाहीये। आज तुम्ही बघा ना, या दिवसामध्ये बँकांमध्ये किती गर्दी राहतात। आता बँकेमध्ये शेतकऱ्यांची गर्दी आहे नाहीये का, ऑलरेडी त्यांच्याकडे कर्ज आहे। त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेब म्हणाले की शेतकरी हा राज्याचा कणा आहे। अहो, तो राज्याचा कणा आहे ना, त्याचा कणा मोडलाय, अवघड आहे। कृषी व्यवसाय राज्य अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे, परंतु त्याला चालना देण्यासाठी ज्या पद्धतीने उद्योग बुडला तर अनेक लोकांचे रोजगार बुडतील, म्हणून उद्योगपतींचं कर्ज माफ करणार हे सरकार शेतकरी बुडू नये। शेतकरी बुडला तर कृषी व्यवसायाचा आपला जीडीपी बुडेल, विकास दर थांबेल, म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणार हे सरकार आहे। पुढं कृषी क्षेत्रामध्ये किमान 5,000 कोटी प्रतिवर्षी गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ठीक आहे। पुढे कृषी क्षेत्र सहाय्यक व पुनर्वसनात्मक राहणार नाही तर एक व्यवसाय म्हणून त्याकडे पाहण्यात येईल। आम्ही कित्येक वर्षापासून सांगतोय की शेतमाल हा प्रॉडक्ट आहे, शेती हा व्यवसाय आहे, त्याला व्यवसाय म्हणून बघा, त्यातून उत्पन्न होणाऱ्या मालाला प्रॉडक्ट म्हणून बघा। पॅकिंग, प्रोसेसिंग, मूल्य साखळी या सगळ्या गोष्टींमध्ये आपण नुसतंच तोंडाच्या वाफा गमवतो आहोत। प्रॅक्टिकल आपला कृषी विभाग काय करतो, आपला फायनान्स काय करतो, काय आपले प्रयत्न आहे त्यासाठी, एवढं आपण तोंडाच्या वाफा गमवतो आहोत। खरंच प्रामाणिकपणे 5 वर्षाची सत्ता मला भोगायची हा प्रयत्न सोडून शेतकऱ्यांसाठी मी काहीतरी विधायक करतोय असा कोणीच प्रयत्न करताना आमच्यासाठी दिसत नाहीये। त्यामुळं हे जे आहे सहाय्यक व पुनर्वसनात्मक हे ठेवण्यासाठीची व्यवस्था सध्याची आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ह्या ज्या बँकांच्या संदर्भातल्या योजना आहेत त्या योजना जे चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन द्या, सन्मानित करा, आणि जे चांगलं काम करत नाहीत त्यांची नोंद ठेवा, त्यांना पुढच्या बैठकीमध्ये झापू। बँकांनी त्यांचे प्राधान्यक्रम सरकारच्या सोबतीने ठरवण्यास समग्र विकास होईल। केंद्र व राज्य सरकारच्या योजना अंमलात आणणे ही बँकांची सुद्धा जबाबदारी आहे। आणि जेव्हा आम्ही बँकर्स लोकांकडे जातो शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन, त्यावेळेस त्या बँकेतले अधिकारी आम्हाला काय म्हणतात, ही सरकारी बँक नाहीये,
ते म्हणतात स्टेट बँक ही सरकारी बँक नाही आहे, तिथले काही लोक म्हणतात. आणि मग त्यांच्यावर हात उचलला की मग ते आमच्यावर केसेस करतात. त्याच्यानंतरचा आहे कर्जमाफीबद्दल तिथलच्या लोकांनी प्रश्न उपस्थित केले. बँकर्सच्या राज्यस्तरीय बँकर्स समिती जी आहे त्यांनी, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रश्नाला बगल दिली आणि मुख्यमंत्र्यांनी बगल दिल्यामुळं दुसऱ्यांदा प्रश्न विचारायची कोणाची हिंमत झाली नाही आणि तो प्रश्न तसाच राहिला. मूळ मुद्दा मी तुम्हाला आधी सांगितलाय. सगळ्या गोष्टी कठोर येऊन थांबल्यात की शेतकऱ्यांनी ऑलरेडी कर्ज घेतलेलं आहे, त्याला बँका परत कर्ज देत नाहीयेत आणि त्याला बँका परत कर्ज देत नाहीत. ते कर्ज माफी सरकारनं जाहीर केलेली आहे, ते महत्वाचं कारण आहे आणि सरकार त्यावर काहीच बोलायला तयार नाही. त्यामुळं सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनी जी बैठक घेतली त्या बैठकीला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहिलेला नाही, ती फक्त टाइमपास झालेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तुमचं काय मत आहे कमेंट्स मध्ये सांगा. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.